हा बघू शकताय लालबागचा राजा आहे, गणपतीची मूर्ती ही पण एक सुंदर मूर्ती. आता कलरिंगचं काम चाललंय. मूर्ती आता ही पण एक बघू शकताय, एक कमीत कमी 10 फूटची मूर्ती, क्लासिक मूर्ती आहे मित्रांनो. 18-20 फूट पर्यंत मूर्ती आहे. त्या बुक करायला उभी राहिले तर मला जी दाखवली ना उतरवत होते. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी. तर आता परत मी आलेलो ममाज मूर्ती गणपती या कारखान्यामध्ये आलेलो मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. तर आता आपला हा ब्लॉक आहे मित्रांनो. तर आपल्याला मंडळासाठी मोठ्या गणपतीच्या मूर्त्या लागतात. तर त्याच्यासाठी आता इकडे आपल्याला मोठ्या मूर्त्या बघायला भेटणार आहे. तर इकडे आपल्याला कमीत कमी ना 1 फूट पासून तर 18-20 पर्यंत मूर्त्या भेटू शकतात आपल्याला, 20 फूट पर्यंत. तर त्याच्यासाठी आपला हा ब्लॉक आणला होता मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवणार इथं आता गणपती. तर इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर आता जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. तर चला ना आपली ब्लॉगची सुरुवात करूया मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो हा जो रोड आहे हा द्वारकेकडे जातो मित्रांनो, आणि इकडनं हा जातो आपल्या जत्रा हॉटेलकडे. तर आपल्या इकडचं आहे हा लोकेशन आहे मित्रांनो. आपल्याला इकडे जायचं मध्ये, तर इकडे आपला गणपतीचा कारखाना जातो मित्रांनो. तर मित्रांनो हा बघा मामूचा कारखाना आहे इकडे, तुम्ही बघू शकताय. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता लाईनशीर गणपती लागलेले आता. तर मी तुम्हाला इथं दाखवणार आहे, सगळे गणपती दाखवणार मित्रांनो. ठीक आहे. आता सगळ्या मूर्त्यांचं काम चालू झालं मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. हे बघा एकदम सुंदर मूर्ती पण. मित्रांनो हा बघू शकताय लालबागचा राजा आहे, गणपतीची मूर्ती आहे. एकदम सुंदर मूर्ती मित्रांनो. मित्रांनो बघा आता मंडळवाले येऊ राहिले, गणपती मूर्त्या बुक होऊ राहिल्या. त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला लवकर या तुम्ही, आणि लवकर, कारण की गणपतीच्या मूर्त्या लवकर बुक होऊन जातात. तर लवकरच्या लवकर येऊन लागा. ठीक आहे. हा बघा ही पण एक मूर्ती एकदम मस्त पैकी, राम मंदिर अयोध्या त्याची मूर्ती मित्रांनो. आता हे मित्र आहे कलरिंगचे काम करू राहिलं मित्रांनो, गणपतीला कलर देऊ राहिले. आता किती दिवसात होणार आहे मित्रांनो हे? 1 महिना. तर मित्रांनो आणि गणपती पण आता बुकिंग व्हायला लागलेले आहे, तुम्ही बघू शकताय. ही पण एक आहे त्याच्यामधलीच आहे, राम मंदिर या ठिकाणी. एक त्याच्यातली लहान आहे. आपल्याला इथं रेटने पाहिजे तर रेटने भेटून जाता मूर्त्या, आणि विकत पाहिजे तर विकत भेटून जातात. तर सगळ्यांचे रेट वेगवेगळे आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटून जाणार आहे इकडे. ते पण तुम्हाला सांगून येतो की तुम्हाला माहित नसेल त्याच्यामुळे ते सांगायचं काम माझं, तर मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. ठीक आहे. हा दगडूशेठ हे पण एक छान मूर्ती मित्रांनो. ही आपल्याला कमीत कमी ना 7 फूट पर्यंत बघायला मिळते मित्रांनो. हे एक आहे.
ही कमीत कमी 10 फूटची मूर्ती मित्रांनो, 10 फूट. अजून हिचं काम चालू आहे मित्रांनो, कलरिंगचं काम चालू आहे. तर एक मूर्ती बघू शकता मित्रांनो, ही पण एक सुंदर मूर्ती आहे. त्याच्यानंतर ही एक आहे, हा बघा. एक आपण मागे बघितली मित्रांनो, त्याच्यातली सेम आहे बघा, सेम मूर्ती. ही एक बघू शकता, ही एक छान मूर्ती, एकदम सुंदर आहे मित्रांनो. सगळं आता कलरिंगचं काम चाललंय. इथं तुम्हाला मोठ्या मूर्त्या आरामशीर बघायला मिळून जातात मित्रांनो. हे आपले मामू बसलेले इथले ओनर आहे. तर मामू, आता किती आपल्याकडे मूर्त्या किती शिल्लक राहिल्या, आता काही नाही ते सांगा आमच्या सबस्क्रायबरना. तुम्ही बघू शकता आता हे बघा, मूर्त्यांचं कलरिंग काम चालू आहे. सगळं कलरिंग काम हो रहा है. कब तक अभी इसका कलरिंग का काम हो जाएगा भैया? ये कल नहीं तो परसों फाइनल हो जाएगा इसका पूरा काम. और सब मूर्ति कब तक हो जाएंगे अभी? अभी पूरा मूर्ति कैसे है, जो अभी होने को टाइम भी देते हैं, पूरा गणपति का कंटिन्यू काम चालू रहेंगे आखिरी तक. ऐसा है का? ऐसा है. ठीक आहे, चलो. तर बघा एक मित्रांनो, याचं पण कलरिंगचं काम चालू आहे. गिरा तो नहीं, देख रहे हैं. हे एक बघू शकताय. तर मित्रांनो, खूप मूर्त्या आहे, खूप सुंदर सुंदर मूर्त्या. आता हे पण एक बघू शकता, एक सूर्य भगवान, हे बघा. तिचं पण कलरिंगचं काम चाललंय. आता अर्ध झालेलं आहे, अजून कलरिंग बाकी आहे तिचं. हे बघा, हे एक बघा. ही एक परत दगडूशेठ आहे, बघू शकता तुम्ही. हा एक लालबागचा राजा. ही एक. हे पण आपल्याला कमीत कमी 10 फूट पर्यंत बघायला मिळतं. हे कृष्ण भगवानची आपली. बघू शकता, एकदम सुंदर मूर्ती मित्रांनो. हिचं पण कलरिंगचं काम चाललं. आता सगळ्या A to Z मूर्त्यांचं कलरिंगचं काम चालू मित्रांनो. हे बघा, ही आपल्याला 5 फूट पर्यंत बघायला मिळते मित्रांनो. तर हे बघू शकता. आता हा एक लालबागचा राजा आहे मित्रांनो. बाकी त्या मागे तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवली, सगळ्यात सेम आहे त्याच्यातल्या. मागे तुम्हाला आता एक रिद्धी सिद्धी दाखवली, त्याच्यातली मूर्ती ही पण तीच आहे. आणि ही एक आहे मित्रांनो, मंत गणेश, नाशिकची शान, दांडे हनुमान. माहीतच असेल तुम्हाला मंत गणेश.
मित्रांनो आहे ना, खूप मोठा कारखाना आहे हा गणपतीचा. तर तुम्हाला इथं कमी रेट मध्येच भेटून जातात मूर्त्या मोठ्या. ठीक आहे, एक मूर्ती बघू शकता अजून. एकदम क्लासिक मूर्ती आहे. पण मित्रांनो याचा कलरिंग बाकी आहे, कलर बाकी आहे, कलर व्हायचा बाकी आहे. आणि दुसऱ्या मंडळाची आता कलरिंगला आलेली. ठीक आहे, हे बघा. एकदम मस्त मूर्ती मित्रांनो इथे. खूप मोठा कारखाना आहे मित्रांनो. ही पण एक बघू शकताय. सगळ्यांचं आता कलरिंगचं काम चाललंय मित्रांनो. आता ही पण एक मंडळची आलेली मूर्ती आहे. ही पण तुम्हाला भेटून जाऊ शकते मित्रांनो. असं नाही की आता हिचं कलरिंग होणार आहे, तर हे पण तुम्हाला कमी रेट मध्येच भेटून जाते. ही पण एक मूर्ती मस्त छान आहे, महादेवच्या अवतार मध्येच आहे. तर ही कमीत कमी 10 फूटची मूर्ती मित्रांनो. आणि ही एक खूप क्लासिक मूर्ती आहे मित्रांनो, महादेवचा अवतार आहे. ही कमीत कमी ना 14 फूटची मूर्ती मित्रांनो. बघू शकता एकदम क्लासिक मूर्ती आहे. तिला पण आता कलरिंग होणार आहे मित्रांनो. तुम्हाला वाटलं ना मित्रांनो, तुम्ही जसं म्हणजे लवकर येणार ना, तर तुम्हाला जसा कलर पाहिजे पण तसा कलर पण करून देणार आपल्याला, तुम्ही सांगणार तसं. हे बघा, हे पण 11 फूट पर्यंत मूर्ती. एक त्याच्यातलीच सेम आहे. हे बघा, फक्त कलर मध्ये डिफरन्स आहे. सेम साईज आहे. ठीक आहे, मस्त बुक करायचं तर लवकर बुक करून घ्या. हे पण बुक होऊन जाईल. हे बघू शकता तुम्ही, आपल्याला हे आता 18-20 फूट पर्यंत मूर्त्या या. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही. ही एक मूर्ती अजून. हे आता बनण्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या मूर्त्या या सगळे बनण्यासाठी आले राहतात मूर्त्यांना. हे बघा, प्रेरणा मित्र मंडळ, तुम्हाला माहितीच असेल ही मूर्ती, भद्रकाली. सगळ्या मंडळाच्या मूर्त्या मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सगळे आता मंडळवाले येऊ राहिले, मूर्त्या बुक करायला येऊ राहिले. तर लवकर या तुम्ही, मूर्त्या बुक करून टाका, नाही तर मग नंतर असं नको व्हायला की मूर्त्या नाही राहिल्या दादा, तुम्ही तर पहिलेच दाखवलं होतं. त्याच्यामुळे सांगून देतो तुम्हाला. खूप मंडळवाले आलेले. आता 2 मंडळ आहे, वेगवेगळे मंडळ आहे, मूर्ती बुक करायला आले. तर बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर मित्रांनो आता बघा ही पण एक मूर्ती आलेली आता. खूप सांभाळावं पडतं आपल्याला. ठीक आहे, आता ही मूर्ती आली होती, तुम्हाला जी दाखवली ना, तर उतरवत होते. तर ही मूर्ती आहे, ज्यांना पण पाहिजे असेल तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता ही मूर्ती.
ठीक आहे मित्रांनो, आपल्याला मामूंनी गणपतीचे रेट सांगितले. रेंटचे रेट वेगळे आणि विकतचे रेट वेगळे. तर त्याच्यासाठी तुम्ही लवकर या, कारण की अर्ध्याच्या वर गणपती बुकिंग व्हायला आलेले आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जे पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मी आता नवीन ब्लॉग पण आणणार आहे लहान मूर्तींचा, तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहा. लवकरच आणणार मी तो मूर्तीचा. ठीक आहे. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, लाईक पण करून टाका मित्रांनो. तर आता भेटूया नवीन ब्लॉगला. जय हिंद, जय महाराष्ट्र.